हिंदू वर्षातील महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना. दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्ट सोमवारी 2024ला श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. तर पाहूयात, या श्रावण महिन्यात आपण सोमवार हा खूप महत्त्वाचा वार मानला जातो. श्रावणी सोमवारी ही शिवमूठ दिली जाते. श्रावण महिन्यात सोमवार उपवास कधी करावा, त्यानंतर व्रत काय आहे, पूजा विधी काय आहेत, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण नेमकं सोमवार या दिवशी उपवास करताना नेमकं शास्त्र कोणतं पाळायचं आहे. या दिवशी शिवमूठ काय असेल, त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण तुम्हाला यातून भरपूर काही माहिती मिळणार आहे. यंदा महाराष्ट्रात पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत हे 5 ऑगस्टला म्हणजे सोमवारी केले जाणार आहे. हे श्रावणी सोमवाराचे व्रत करताना आरोग्याची काळजी कशी घ्यायची, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, चला मग तर जाणून घेऊयात आपण की या श्रावणी सोमवाराचं महत्त्व नेमकं काय आहे. भगवान शंकराची पूजा या दिवशी केली जाते. या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि माता पार्वतीची पूजा केल्याने आपल्या पदरात हे चांगलंच फळ मिळत असतं. ज्या मुलींना त्यांच्या मनासारखा नवरा करायचा असेल तर साहजिकच हे श्रावणी सोमवारचं व्रत त्यांनी केलं तर मनासारखा नवरा जरूरच मिळेल. आता पाहूयात की नेमकं आपला फलाहार कसं घ्यावा, की जेणेकरून कोणत्या गोष्टी खाणं या दिवशी महत्त्वाचं आहे, कशा पद्धतीने आपण हा उपवास केला पाहिजे. तर श्रावणी सोमवारच्या उपवासाला व्रत करताना काही जण उपवासाचे खाद्यपदार्थ खातात तर काही जण निरंकार उपवास करतात. या दिवशी सामान्य अन्नाचे सेवन करण्यास मनाई आहे, परंतु जास्त वेळ जर तुमचे पोट रिकामे राहिले तर तुम्हाला गॅस आणि पित्ताचा पण त्रास होऊ शकतो. त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी फलाहार करावा. या दिवसांमध्ये विविध प्रकारची ताजे फळे पण मिळतात. तुम्ही ही फळे नक्कीच खाऊ शकता. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे व्रतही पूर्ण होईल. म्हणजे अशा सोप्या पद्धतीनं आपण महादेवाचा उपवास करू शकतो आणि महादेवाची कृपा ही आपल्यावर होऊ शकते किंवा महादेवाची कृपा आपण मिळवू शकतो. त्यासाठी अशा विशिष्ट पद्धतीचा आहार आपण आपल्या फळे असतील किंवा साबुदाणा खिचडी असेल, जास्तीत जास्त फळांचा वापर हा तुमच्या उपवासात व्हायला हवा, कारण ते तुमच्या शरीरासाठी पण खूप फायदेशीर ठरत असतं. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्या. श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसतात. या दिवसांमध्ये संततधार पाऊस पडत असतो, परंतु या पावसामुळे वातावरणातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते. त्यासाठी तुमचं शरीरात योग्य ते प्रमाणात पाणी जाणं महत्त्वाचं आहे. या दिवसात जास्त तहान पण लागत नाही, तरी सुद्धा आपण भरपूर प्रमाणात पाणी पिणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे यापासून सुटका करण्यासाठी जर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होत असेल किंवा आर्द्रता होत असेल, त्वचा कोरडी पडत असेल, तर यापासून सुटका करण्यासाठी पाणी पिणे हे आवश्यक आहे. जर तुम्ही पाणी नाही प्यायले तर तुम्हाला डिहायड्रेशन होणारे चक्कर येऊ शकते. त्यामुळे श्रावणी सोमवारचे व्रत करताना पाणी हे भरपूर प्रमाणात पिणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलं की नेमकं पाणी आणि फलाहार हा किती महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर महत्त्वाचे कोणते खाद्यपदार्थ या श्रावण सोमवारी आपण खाऊ शकतो, तर त्यामध्ये आहे उपवासाचे कोणकोणते पदार्थ आहेत. श्रावणी सोमवारचे व्रत करताना उपवासाचे खाद्यपदार्थ जसे की राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी,
साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचा चिवडा, दही, बटाट्याचे वेफर्स, उपवासाचे पदार्थ इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ले जातात. हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, परंतु जास्त प्रमाणात या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा. कारण जरी हे खाद्यपदार्थ तुमच्या उपवासासाठी सोयीस्कर असले तरी पण बटाटा असेल किंवा खिचडी असेल आणि काय होत असतं, हे जड पदार्थ असतात, त्यामुळे तुमच्या पचनाला खूप त्याचा त्रास होत असतो. त्याचबरोबर जास्त शारीरिक मेहनत करू नका. श्रावणी सोमवारच्या उपवासाचे व्रत करताना अधिक काम करणे टाळावे. जर तुम्ही जास्त शारीरिक मेहनत घेतली तर तुम्हाला थकवा येऊ शकतो, त्यामुळे दिवसभर तुम्हाला अशक्तपणा देखील जाणवू शकतो. तसेच वारंवार भूक लागू शकते. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या दिवशी व्रत करताना अधिक प्रमाणात शारीरिक मेहनत करू नका. उपवास असल्याने यामुळे आपल्याला अशक्तपणा देखील येऊ शकतो, कारण जेवढं आपलं दररोजचं खाणं असतं त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात आपण त्या दिवशी खाण्याचं ग्रहण करत असतो. थोडासा फलाहार घेत असतो किंवा बाकीच्या काही उपवासाचे पदार्थ असतील तर ते खात असतो. म्हणजे भरपूर प्रमाणात आपले पोट भरले जात नाही, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो किंवा चक्कर पण येऊ शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने जास्त शारीरिक मेहनत करू नका. आता आपण पाहिलं की जेणेकरून भरपूर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. कोणते उपवासाचे पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि उपवासासाठी सुद्धा महत्त्वाचे. आता बघूयात की नेमका मुद्दा काय आहे. ठीक आहे, श्रावणी सोमवार म्हणजे महादेवाचा वार. ठीक आहे, मग महादेवाची पूजा अर्चा करणं हे खूप फलदायी आहे त्यासाठी. आणि यानंतरचा मुद्दा येतो हा, आपण पूजा कशी करायची. तर श्रावणी सोमवारी म्हणजेच 5 ऑगस्टला सोमवारी पहाटे स्नानविधी आटपून शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करा. जर ऑफिशियल असाल किंवा तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला पण काय करू शकता, मंदिरात जाऊ शकता. त्याचबरोबर मंदिरात जाणं जर म्हणजे अवघड असेल किंवा तुम्ही जाऊ शकत नाही तर तुम्ही काय करा, घरामध्ये महादेवाची फ्रेम असेल किंवा महादेवाची पिंड असेल त्याची पण तुम्ही तिथे पूजा करू शकता. प्रथम महादेवाची पूजा करताना पाणी पंचामृत स्नान करून चंदन लाव. पाणी पंचामृताचा स्नानविधी आटपून आपण चंदनाने महादेवाच्या पिंडीवर लेप लावायचा आहे. त्यानंतर पांढरे पुष्प शंकराला अर्पण करावे. पांढरे पुष्प अर्पण करताना एक मंत्र आहे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करून तुम्ही ते पुष्प मनोभावे महादेवाला अर्पण करा. त्यानंतर शिवमुठ तांदूळ हे अर्पण करावे व मनोभावे एक मंत्र म्हणावा, शिव मम सर्वं शुभम आशीर्वादतो. महादेव हे भोळे शंकर जे कधीही कोणत्याही कठीण परिस्थितीत किंवा आपण जेव्हा महादेवाला स्मरण करत असतो एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते. महादेवांचा हात ज्यांच्या डोक्यावर आहे तो मनुष्य कधीही एकटा नसतो. त्याचे कष्ट हरण्यासाठी महादेव सदैव त्याच्या पाठीशी असतात. अशाच पद्धतीने आपण पाहिले की जेणेकरून या श्रावणी सोमवारी आपण कशा पद्धतीने उपवास केला पाहिजे, त्याचबरोबर उपवासाचे पदार्थ कोणते आहेत, त्याचबरोबर आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे की जी काय विधी आहे आपण महादेवाची पूजा करतो ती महत्त्वाची आहे की मनोभावे महादेवाची पूजा करणं. मनोभावे मनातून जो काय आनंद निर्माण होत असतो, आनंद एक ऊर्जा निर्माण होत असते महादेवाची शंकराची पूजा केल्यानंतर, ती आपण कुठेही आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी श्रावणी सोमवारी जर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटतंय
तर साहजिकच श्रावणाच्या सोमवारी हा उपवास करणे तुम्हाला खरंच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.